माणसाच्या मध्ये एक मन आहे. जेव्हा हे लक्ष बाबाजीला दिलं तर त्यांच्या अंतकरणाला ओढून त्या दामाजी डोहावर ज्या दिवशी त्यांनी गेले होते त्यांच्या पायामध्ये चप्पल नव्हती. त्यांच्या ठाव ठिकाणा त्याला माहित नव्हता की बा कुठं बसायचं, कसं करायचं काय. तिथं 2 आजनाचे झाड होते आणि तिथं त्यांनी टेका देऊन तिथं त्या दिवशी आराम केले. तर त्यांना आनंद वाटला की बाबा मला या अंतकरणाला कोण ओढून आणलं या जंगलला अरण्यामध्ये. त्याला ते आनंद लाभला आणि ते सतत 1-2 दिवसासाठी इकडे 8 दिवस 10 दिवस शेतीमध्ये काम करायचे आणि आनंदासाठी तिथं जायचे. जेव्हा या माणसानं आपला आनंद आपल्या आत्म्यामध्ये भेटला तोच माणूस नंतर या जीवनामध्ये एवढ्या लोकांसाठी 40 वर्ष हे तुमच्यामध्ये सुख आहे ही वस्तू दाखवण्यासाठी फुलाजी बाबाने 230 ध्यान केंद्र दिले की बा तुमचा आत्मा तुमच्यामध्ये सुख देणार आहे. ध्यानाची प्रक्रिया त्यांनी अगोदर अनुभव घेतला, त्यांनी कष्ट केले, त्याग केला, वैराग्य निर्माण केलं. पण आम्हाला फुकटचं भेटायलं. तर बाबाजीचे जे बघा आपल्या जीवन कल्याणासाठी काही नाव पुस्तकाचे ठेवले त्यांनी. एक साधा शेतकरी माणूस शिकलेला नाही, अरुणोदय पुस्तकाचं नाव ठेवलं, विश्व कल्याण नाव ठेवलं पुस्तकाचं, जीवन जागृती नावावर लक्ष करा तुम्ही. कोण्या जीवनाची जागृती, कोणाच्या? माझ्या लेकरा बाळाच्या नाही, स्वतःसाठी नावं लिहिले. अरुणोदय, अरे तुझ्यासाठी जीवनाचा एक अरुणोदय झाला त्या पुस्तकाचं नाव. जीवन जागृती, विश्व कल्याण. बाबाजीचा जेव्हा पंचतत्वावर विलीन व्हायच्या अगोदर त्याच 12व्या महिने 8 तारखेला फुलाजी बाबांनी त्या उषाबाईला सांगलं की माझ्या पुस्तकाचं नाव विश्व कल्याण ठेव. बघा, पती कल्याण नाही, पत्नी कल्याण नाही, लेकर बाळ कल्याण नाही, विश्व कल्याण. अरे तू बाबाने अगोदरच ओळखलं होतं की सर्वाला देव बनवून ठेवतात. एक मोठा पाषाण आणला, त्याला फुलाजी बाबाचं रूप घडवलं, देव बनवून टाकलं. मी ग्रंथाची पूजा ठेवतो म्हणे, मी ग्रंथाची. कारण तुम्ही जेव्हा देव म्हणता ना तुम्ही वागायला शिकत नाही. देवापाशी सर्व घरानं सांगू द्या, वागायला शिकत नाही. फुलाजी बाबांना हे लोक माझ्यापाशी घरानं ठेवतील म्हणून नाही, तुम्हाला ध्यानच केलं पाहिजे. तुम्हाला सुख दुःख याच्यामध्ये मुक्त व्हायचं, तुमच्या जीवनाचं सार्थ करून घ्यायचं तर ध्यानच करा. नारळ बंद करून टाकले त्यांनी. काऊन ते हे माणूस एक निमित्ताने घेऊन मी नारळ 5 फोडल, मी 10 फोडल, एवढं त्यांनी काऊन केलं? हे कशासाठी केले की तुमच्या अंतरामध्ये तुम्ही उतरले पाहिजे, तुमच्या अंतरामध्ये ध्यान केलं पाहिजे. तुमचं सुख दुःख आनंद मी कशासाठी आलो हे तुम्ही शोधलं पाहिजे. म्हणून फुलाजी बाबाला तुम्ही देव मानायचं नाही. मी तर म्हणतो फुलाजी बाबाला देव नाही मानायचं, सद्गुरू मानायचं. रोज त्याचे जे सत्य लिहून ठेवलं त्याच्या एका कोटेशनला विचार करायचं, तुम्ही भजनाला विचार करायचं. जर तुम्ही गुरु करून बसले समजा तर तुम्ही त्याला गुरुच मानता. तुम्ही काही नवीन घेत नाही, आजचं काही नाही घेतलं, उद्याचं काही घेत नाही. तुम्ही एकदा केला म्हणजे केला. तुम्ही जाता माग 25 वर्षाच्या अगोदर गुरु केला, 25 वर्षाच्या अगोदरपासून फुलाजी बाबाला मानते झालं. मानायचं नाही, रोजच्या रोज तुम्ही आचरणामध्ये आणायचं. एका भजनाला रोज समजून घ्या, एका कोटेशनाला रोज समजून घ्या. लोकांच्या माणसाच्या चेहऱ्याला बघलं तर विचार करा की हे बाई काऊन नाराज आहे, हे माणूस खुशी आहे तर काऊन खुशी आहे. हार गोष्टीला जाणून घ्या. हे जीवन जे आहे जाणून घेण्यासाठी दिलं, फक्त गुरु करण्यासाठी नाही दिलं. तुकडोजी महाराज रोजच्या रोज नंतर नवीन नवीन भजन काढत होते. फुलाजी बाबाने बी एकच बुक काढणं नाही तुमच्यासाठी. बघा, एक बुक काढला, जीवन जागृती काढणं म्हणजे नाही केलं. आणि दुसरं फायदे या माणसाला बघा, जायच्या अगोदर त्या 12व्या महिन्यामध्ये 8 तारखेला बाबाला जे देह त्याग करायचे होते त्याच्या बघा अगोदर 8 तारखेला एक पुस्तक विश्व कल्याण काढा आणि या जगासाठी. माझे माणसं विश्व कल्याणासाठी गेले पाहिजे. किती मोठा विचार असतो त्या माणसाचा. म्हणून या माणसाला बुद्धिवान माणूस, इंग्लिश साहेबांना आता सांगलं की जीवजंतूला हे कळू शकत नाही पण या माणसाला कळू शकते. काही गोष्टी तर माणसाच्या पक्क्याच आहे. लग्न पक्का आहे, मुलं पक्का आहे, संपत्ती पक्का आहे, म्हातारपण पक्का आहे. पण मी आलो कशासाठी हे पक्क नाही. हे मन तिथं का जाऊ देत नाही माहित आहे का? जर हे मनानं तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगल्या, तुझ्यासोबत काहीच येत नाही म्हणलं, जर मनाला अगोदरच माहित असतं तर तुम्हाला हे करू देत नव्हतं. लग्न करू देत नव्हतं, पैसे कमवू देत नव्हतं, मानपान कमवू देत नाही. आपल्यासोबत काय नाही. म्हणून या परमेश्वराने एक मनाला असं ठेवलं की याच्यामध्ये गुंतून ठेवलं की तू याच्या बाहेर जाऊच नको.
पण या संतांना शोधलं बा, हे तर सगळेच माणसं करायले. माझ्या बापाने बी प्रपंच केला, माझ्या आजानं केला, त्या पुरख्याने बी केला, पण याला समाधान तर भेटलं नाही. माझ्या डोळ्यात देखत बघितलं. या संतांना शोधलं की माझ्यामध्ये काय आत्मज्ञान आहे ते शोधलं आणि या जगाला सांगितलं. त्याच संतांना मग मी कशापासून सुधारलो? एका ध्यानापासून. जेव्हा माणसाला ध्यान येते तेव्हा सगळं कळते. म्हणून या जीवनामध्ये रोजचे रोज नवीन नवीन गोष्टी आठवण करा. तुम्ही साधू संतांच्या नवीन नवीन जीवन कसं जगायचं विचार करा. जेव्हा आपण नवं शोधतो, जसं विहिरीचं पाणी आपण बाहेर काढून टाकतो, नवं पाणी येते, तसं जीवनामध्ये फक्त फुलाजी बाबाला तुम्ही रोज मला गुरु करून घ्यायचा आहे म्हणून म्हणा. तुकाराम महाराजाला रोज गुरु करून घ्यायचा म्हणा, कबीराला रोज गुरु करून घ्यायचं म्हणा. तेव्हा आपल्यामध्ये आपल्या ज्ञानामध्ये तरक्की होते. त्या भजनाला भजा. मी एका भजनाला काल विचारलं, बाबा भजनाचा मतलब काय? भजन म्हणजे काय? नाही, त्या भजनाला असं भजा की मी म्हणायलो कशासाठी, याच्यानं कोण करते. जर तुम्ही त्या भजनाला भजलं तर तुम्ही एका दिवशी परिवर्तन होईल त्या भजन्या माणसाचं, की नाही 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 नाही, हे माझं जे प्रपंचाचं जीवन आहे, मी याच्यापेक्षा जगाच्या कामाला जाईन. ज्या दिवशी तुम्ही भजनाला समजले, तुम्ही ईश्वराच्या कार्याला समजले. म्हणून जेवढे बी जे कोटेशन आहे तुम्ही समजून घ्या. त्याला जीवन समजण्यासाठी आहे. जे माणूस या जीवनाला समजला तोच श्रेष्ठ झाला. आणि आपला बी मार्ग तेच आहे की मला समजून घ्यायचे आहे, मी कोण आहे, कशासाठी आलो आहे, मला काय करायचं आहे. ह्या गोष्टी जर माणसाने समजून घेतल्यात माणूस धन्य होऊन जाईल. म्हणून फुलाजी बाबाने बघा ना, आपल्या मनाला एका साध्या साध्या गोष्टीमध्ये एकाग्रता करून टाकलं. हे म्हणतं कधी थांबत नाही. मग या फुलाजी बाबाने या अज्ञानी माणसाला कसं काय ज्ञान देऊन याचा प्रपंच सुधरवला. तेव्हा त्यांनी एकाग्रता केली माणसाच्या मनाची. विचारायची, तुझाच प्रॉब्लेम तुला सांगितला. या तोंडाला थोडंसं बंद करा, या मोहाला बंद करून टाका, मीपणाला बंद करून टाका, या लालचला बंद करून टाका आणि तुम्ही समाधानात जीवन जगा. एकच गोष्ट सगळ्याला फुलाजी बाबाला एकच ज्ञान देत होते, फक्त वागायला शिका. या एकाग्रतामध्ये हे आलं कशामुळं? ज्या फुलाजी बाबाने एका मनाची, एवढ्या अज्ञानी माणसाची एकाग्रता केली आणि त्या माणसाने याच्यामध्ये ज्ञान टाकलं. म्हणून सद्गुरू अलग नाही आणि शिष्य अलग नाही, एकच. या पृथ्वी तलावर जे पाठवले, स्त्री आणि पुरुष पाठवले, ते सगळे दोन्ही रूप एकच वेळ. हार गोष्ट माणसाचं कल्याण करायसाठी अगोदरच बनलं. फुलाजी बाबाला जे चमत्कार अगोदरच होत होता त्याचा अभंग तुकडोजीने अगोदरच लिहिलं. चैत्र मासी तापते अग्नी, थंडी ऋतूमध्ये झोपते अंगणी. किती अगोदर तुकडोजी महाराजांना हे भजन अनुभव घेऊन अगोदरच लिहिलं. तर हे जेवढे बी आपल्याला विश्व कल्याण काढले बाबाजीनं, अरुणोदय पुस्तक काढले, आपल्या जीवनासाठी काढले. म्हणून सगळे संत महात्म्याला तुम्ही रोजच्या रोज गुरु करायचं बघा, रोजच्या रोज आपल्या बघा. म्हणून फुलाजी बाबाने हे धर्म असा ठेवला की आपण तरुणी दुजा तारावे, आपण तरले ते नवल नाही. म्हणून जेवढे बी या सत्मार्गाला लोक यायले, जेवढे बाबाजीचे 230 ध्यान केंद्र आहेत, त्याच्यामध्ये 4-5 माणसं, 10 माणसं प्रवचन करायले. तुम्ही फुलाजी बाबाची वाणी आहे म्हणून नाही का, त्याच्यामध्ये वामन दादा खूप चांगला बोलला, केशव दादा बोलला, तुकाराम सर बोलला, हे गलत आहे तुमचं. वाणी फुलाजी बाबाची आहे म्हणून म्हणा. ज्या ध्यानाच्या मार्गामध्ये लोक विचार केले, विचार करून आम्हाला बोलायले, ते वाणी संताची आहे म्हणून म्हणा. माणसाच्या शरीरावर तुम्ही जाऊ नका. आणि वाणी जी चांगली वाटली ती अनुभवाला त्या दिवसापासूनच आणा. पण हे व्यक्तीवर जाऊ नका. तुकाराम चांगला बोलला, वामन बोलला, हे बोलला, हे नाही नाही. ही वाणी जी कोण शिकवली, एका ध्यानानं शिकवली. आणि ध्यान कोण शिकवलं? फुलाजी बाबानं शिकवलं. म्हणून हे जुना मार्ग आहे, शंकरापासून आलेला मार्ग आहे. म्हणून या ध्यानाचा तुम्ही अनुभव घ्या, नक्कीच आपल्या जीवनाचं सार्थक होईल आणि आपण हे जीवन सुखी जगू.